भारताच्या अर्थव्यवस्थेनं अलीकडे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून दिल्या. संधी उपलब्ध होतात तेव्हा इनोव्हेशन्स होतात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात स्टार्टअप्सची संख्या 1,10,000 एवढी झाली. चीनच्या खालोखाल आता भारताची स्टार्टअप इकोसिस्टीम तयार झाली आहे. भविष्यात भारत स्टार्टअपमध्ये सर्वात पुढे असणार आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते नागपूर इथं इनोव्हेटर्स मीटमध्ये बोलत होते. याच्या आधी देशामध्ये काही बोटावर मोजण्या इतके स्टार्टअप्स होते, रजिस्टर्ड स्टार्टअप्स होते. आता देशामध्ये स्टार्टअपची संख्या 1,10,000 झाली आहे आणि जवळपास आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 100च्या वर आपण युनिकॉर्न्स आज त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि ही इकोसिस्टीम वाढते आहे. म्हणजे आता आपण चायनाच्या खालोखाल सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम आता आपली तयार झाली आहे. जर तुमच्याकडे चांगली आयडिया असेल तर अवघ्या 2 वर्षातच भारत मोठा व्यवसाय उभा करू शकतो. म्हणूनच आज भारतातील तरुणाई नोकऱ्या मागणार नाही तर नोकऱ्या देणारी ठरली आहे. दिवाळखोरांच्या मार्गावर जात असलेला भारत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनला असं फडणवीस म्हणाले. डिजिटल व्यवहारामुळे देखील भारतात एक नवीन क्रांती घडली आणि एक स्टार्टअप इकोसिस्टीम तयार झाले. देशातील तरुणांना त्यांच्या आयडिया या एका बिझनेस मॉडेलमध्ये बदलण्याची संधी मिळाली. मेक इन इंडियामुळे संरक्षण क्षेत्रात 300 यशस्वी स्टार्टअप तयार झाले. मोदीजींच्या नेतृत्वाला पुढील 5 वर्षांच्या कार्यकाळात भारत जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं ते म्हणाले. देश चालवण्यासाठी द्रष्टे नेते लागतात आणि ती दृष्टी आज माननीय मोदीजी आणि माननीय नितीनजी यांच्याकडे आहे. देशाच्या विकासाचे प्रमुख भागीदार ही देशातील सामान्य जनता आहे. ही जनता मोदींच्या मागे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.